आगामी विधानसभा निवडणुका तसेच सध्या चालू असलेले व येणारे सणांचे अनुषंगाने नवी मुंबई परिसरामध्ये कोणतीही अनुसूचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गुन्हे शाखेकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, नाकाबंदी तसेच कॉम्बिंग करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या अधिपत्याखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्री सुरेश मेंढगे व सहपोलीस आयुक्त श्री रणजित धुरे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 अग्निशस्त्रांसह 12 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत। तसेच दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीस जेरबंद करण्यात आले आहे। गुन्हे शाखा कक्ष 1 कडील पोलीस निरीक्षक श्री मालोजी शिंदे यांनी सहपोलीस निरीक्षक श्री पृथ्वीराज घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक श्री भारत जाधव व स्टाफ यांच्यासह दिनांक 4 ऑक्टोबर 2014 रोजी कामोठे येथे प्रसाद रामेश्वर रंगिले उर्फ गोलू वय 24 वर्षे याला 1 पिस्टल, 1 गावठी कट्टा व 8 जिवंत काडतूस तसेच वापरलेली मोटरसायकलसह अटक केली। प्रसाद रामेश्वर रंगिले उर्फ गोलू याच्यावर याआधी देखील कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये 8 गुन्हे दाखल आहेत। दिनांक 16 सप्टेंबर 2014 रोजी नवी मुंबई गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाचे श्री राजन जगताप व त्यांच्या पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी सुरेश ओमप्रकाश सिंग वय 26 वर्षे व त्याचा भाऊ पप्पू ओमप्रकाश सिंग यांना 1 देशी बनावटी रिव्हॉल्वर, 2 जिवंत काडतुसे सह अटक करण्यात आली। तसेच 4 ऑक्टोबर 2014 रोजी बेलापूर ठाणे रोड महापे येथून प्रदीप कैलाश लहाने वय 20 वर्षे व राकेश राम दुलारे जयस्वाल वय 26 वर्षे यांना 1 देशी बनावटी अग्निशस्त्र, गावठी कट्टा व 1 जिवंत काडतूससह अटक करण्यात आली। तसेच दिनांक 6 ऑक्टोबर 2014 रोजी कक्ष 2 गुन्हे शाखेकडून पोलीस निरीक्षक श्री अधिकराव पोळ यांनी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला अटक केली। आरोपी नामे तुषार अभिमन्यू जाधव वय 24 वर्षे, राजेश भाऊसाहेब पाटील वय 38 वर्षे, अमनदीप सिंग उर्फ जसमीत उजागर सिंग वय 36 वर्षे यांना 1 पिस्तूल, 1 जिवंत काडतूस, 2 सुरे, 1 बॅटरी, मिरची पूड, बेसबॉल बॅट, वायर, स्क्रूड्रायव्हर, हातोडी, ड्रिल मशीन इत्यादी हत्यारसह अटकेत घेण्यात आले। या सर्व आरोपींवर गुन्हा नोंदवून पुढील कारवाई चालू असल्याचे पोलीस उपायुक्त श्री सुरेश मेंढगे यांनी सांगितले। 2014च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई क्राईम ब्रँच चे सर्व युनिट्सला अतिशय सतर्क करण्यात आलं होतं। त्या अनुषंगानं इलेक्शन पूर्व 1 महिनाभरामध्ये नवी मुंबई परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचा अवैध शराब, त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे वेपन्स, पैसा, गुन्हेगार यांची शिरकाव नवी मुंबईमध्ये होणार नाही यासाठी नवी मुंबई क्राईम ब्रँचनं ACP क्राईम ब्रँच यांच्या मार्गदर्शनाखाली व्यूहरचना करून अनेक गुन्हेगारांना जेरबंद करण्यामध्ये यश मिळवलं। त्याच्यामध्ये आतापर्यंत 6 वेपन्स, त्याच्यामध्ये एक परदेशी बनावटीचं, एक फॅक्टरी मेड आणि 4 देशी स्वरूपाचे हत्यारं या ठिकाणी बरामद केली। याच्यामध्ये एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून आम्ही एक इनोवा कार चोरीची, त्याचप्रमाणे डाका डालण्यासाठी आवश्यक असलेली सारी हत्यारं, त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य जप्त केले। सुमारे 11.5 लाख रुपयाचा मुद्देमाल नवी मुंबई क्राईम ब्रँचनं या ठिकाणी जप्त केलेला आहे। आणि सदरचे हत्यार हे त्यांनी कुणासाठी आणली होती, कशासाठी आणली होती याबाबतचा अधिक तपास नवी मुंबई पोलीस करत आहे। हे जे पकडलेले गुन्हेगार आहेत ते उत्तर प्रदेश, त्याचप्रमाणे महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यामध्ये अशा प्रकारची वारदात करणारे गुन्हेगार आहेत आणि ते इतर किती गुन्ह्यांमध्ये सामील आहेत याबाबतची माहिती घेण्यात येते। या सर्व गुन्हेगारांवर यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। हे याच्यामध्ये आतापर्यंतच्या रेकॉर्डवरनं हे नवी मुंबईमध्ये यांनी भरपूर गुन्हे केलेले आहेत। त्याच्यामध्ये याच्यामधला जो एक आरोपी आहे प्रसाद रामेश्वर रंगिले उर्फ गोलू, याच्यावर नवी मुंबईमध्येच 8 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये मारामारी, दंगल, त्याचप्रमाणे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्याकडे आपण एक पिस्टल जप्त केलेलं आहे। त्यांच्यावर तडीपारचीही कारवाई यापूर्वी झालेली आहे आणि आता पुन्हा एकदा इलेक्शनच्या काळामध्ये तो वेपन घेऊन नवी मुंबईमध्ये फिरत असताना मिळून आला। आम्हाला खूप आनंद आहे की आपण आपल्या लक्षात आलं असेल की इलेक्शन आता 4-5 दिवसाच्या तोंडावर आहे, परंतु आज अखेरपर्यंत नवी मुंबईमध्ये क्राईम पूर्णपणे आपल्या नियंत्रणामध्ये आहे
त्याच्यामध्ये फक्त क्राईम ब्रँचच नाही तर नवी मुंबईमध्ये सर्व पोलीस स्टेशननी आपापल्या स्तरावर पाहिजे असलेल्या 25पेक्षा जास्त आरोपींना जेरबंद केलेलं आहे, जे अनेक वर्षापासून वॉन्टेड होते, पाहिजे होते. याबरोबरच नवी मुंबई क्राईम ब्रँचनं सुद्धा एकूण 9 पहिल्यांदाच नवी मुंबईच्या पोलीस रेकॉर्डमधून जर आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वॉन्टेड आरोपी जे आपले गेल्या अनेक वर्षापासून गायब आहेत त्या आरोपींना पकडण्यामध्ये नवी मुंबई पोलिसांना यश आलं. त्यापैकी एक मोठा वाटा म्हणून नवी मुंबई क्राईम ब्रँचनं आतापर्यंत 9 पाहिजे असलेले 2007 पासून फरार असलेले आरोपींना जेरबंद करण्यामध्ये यश मिळवले, जेणेकरून हे सगळे आरोपी 25-30 पेक्षा जास्त रेकॉर्डवरील आरोपी नवी मुंबईमध्ये यांच्या मुसक्या आवडल्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यात आम्हाला यश आहे. नवी मुंबईमधील वाढणारे गुन्हे लक्षात घेता गुन्हे शाखेने केलेले धडक कारवाई गुन्ह्यांना आळा घालण्यात यशस्वी होताना दिसत आहे. ब्युरो न्यूज, प्रियांका हांडे, न्यूज 129.